17 वर्षे झाली आणि खर्च किती झाला? 16,000 कोटी. तरीही मुंबई गोवा हायवे म्हणजेच NH66 अजूनही खड्ड्यातच. 600 कोटीत देश चंद्रावर पोहोचला, पण हा हायवे 16,000 कोटी खर्चूनही तयार होत नाही. म्हणजे काय? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडला गेले, पाहणी दौरा केला आणि म्हणाले हा रस्ता विकासासाठी नाही, टक्केवारीसाठी आहे. गडकरी म्हणतायत कंत्राटदार कंटाळून पळून गेले. ते का कंटाळून निघून गेले? कारण इथं होतोय स्थानिक राजकीय हस्तक्षेप. पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. कोकणवासियांचा मनस्ताप आणि नेत्यांकडून लूट. 17 वर्षात 16,000 कोटी गेले खर्चात. मुंबई गोवा हायवे मात्र तरीही खड्ड्यात. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. रायगड दौऱ्यावर जाता जाता राज ठाकरे माणगाव बायपासवर पोहोचले. खड्डे पाहिले, धोकादायक पूल पाहिले आणि भडकले. अरे हा कसला रस्ता? मग काय, घेतली पत्रकार परिषद आणि सगळंच काढलं. मी माग एकदा गडकरींना फोन केला होता. ते म्हणाले कंत्राटदार कंटाळून पळून गेले. का कंटाळले? उत्तर एकच, स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे. त्यांच्या मनात एकच विचार घोळत असतो, कामापेक्षा टक्के कसे मिळतील. जागा अजूनही संपादित नाही, पैसे दिले, टक्के गेले, पण रस्ता कुठं आहे? रस्ता खड्ड्यात. आमची जमीन, आमचं पाणी आणि आम्हाला पोसणारे मात्र बाहेरचे. कोकणात आता विकास नको अशी म्हणायची वेळ आली आहे. विकासाच्या नावाखाली नुसती लूट चालली आहे. कोकणातील मुलामुलींना किती नोकऱ्या लागल्या? उत्तर काय? 0 असं म्हणत त्यांनी कमालीचा संताप व्यक्त केला. या महामार्गाचं घोडं नेमकं कशामुळे अडलंय यावर बोलताना राज ठाकरेंनी मग स्थानिक राजकारण्यांना अक्षरशः धुवून काढलं. 2011 पासून काम सुरू आहे. सरकारनं म्हटलं मार्च 2026 ला पूर्ण होईल. ऑगस्ट सुरू झाला तरीही काम अपूर्णच. कारण काय? तर स्थानिक राजकीय हस्तक्षेप. कंत्राटदाराला काम करू दिलं जात नाही, अजून भूसंपादन झालं नाही, पैसा खाल्ला, रस्ता नाही. हा निव्वळ धंदा आहे. आमदार जमिनी घेतील आणि तुकडे पाडतील, तुम्ही बसा बोंबलत. सगळे आमदार एकत्र आले असते तर आज 17 वर्षे लागली नसती. म्हणजे यांचं आपलं राजकारण आणि भरडला जातोय तो सर्वसामान्य कोकणवासी. एवढं बोलून थांबतील ते राज ठाकरे कसले. त्यांनी आणखी एक विषय बाहेर काढला, तिसऱ्या मुंबईचा. एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर आणताय, चांगलाय. पण पेण, पनवेल, रायगडच्या मुलांना कौशल्य देणार का? नाही. बाहेरच्या राज्यातील मुलं येतील आणि आपली मुलं फक्त बघत बसतील. आज पुण्याची वाट लागलीच आहे, उद्या कोकणची वाट लागेल. विकासात स्थानिकांचा वाटा नसेल तर त्या विकासाचा फायदा तरी काय? उद्योगात भागीदार व्हा, पण जमिनी विकू नका, असा सल्लाच राज ठाकरेंनी भूमिपुत्रांना दिला. गेली 17 वर्षांमध्ये किती काम झालं? चला आकडेवारीच बघू. मुंबई गोवा हायवे अर्थात चौपदरी कोकण एक्सप्रेसवे. एकूण लांबी 434 किलोमीटर ते 466 किलोमीटर. 2011 मध्ये प्रकल्प झाला सुरू. प्रकल्प पूर्ण झाल्यावर 6 तासात मुंबई ते गोवा. सरकार म्हणतंय 95% काम पूर्ण. 2026 निम्म वर्ष सरलं. वास्तव काय? पनवेल ते इंदापूर 84 किलोमीटरचं काम NHAI कडं. नेमकं हेच काम अडलंय, फक्त 86% काम पूर्ण. माणगाव बायपास अजून रखडलेलाच. खड्डे, डायव्हर्जन, पाणी साचणं नेहमीच. नवीन RCC वर पण खड्डे. निकृष्ट कामामुळं 2,500 लोकांचे बळी. सरकारनं दिलेली नवी डेडलाईन होती मार्च 2026. कुठला महिना सुरू आहे तुम्हीच सांगा. एकूणच काय तर गणपतीला कोकणात जायचं असेल तर 12 तास लागतात. ॲम्ब्युलन्स मधील पेशंट खड्ड्यानंच हलतो. नवीन बनवलेला RCC रस्ता 6 महिन्यात खराब होतो आणि सरकार म्हणतंय 95% काम झालंय. थोडक्यात काय तर 17 वर्षे, 16,000 कोटी आणि 2,500 जीव. तरीही मुंबई गोवा हायवे अपूर्णच. 17 वर्षे झाली तरी रस्ता का झाला नाही? टक्केवारीमुळं की नियोजनाच्या अभावामुळं? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त